अरे शाला राहुल्या, अरे शाला तू जर असा इथं बसला बाबा, अरे चल मेरे बाबा, अरे तू सगळा कामाचा वंदा करते बाबा आमच्या. शेठ आता मला कथाही तुम्ही लाडी गोडू लावू नका. मला काहीतरी खायला द्या. तेव्हाच मी इथून या बाबरेच्या जत्रेच्या पुढे जाईल. अरे शाला भडवीच्या, आता इथं काय आहे माझ्याजवळ तुला द्यायला? अरे शाला भडवीच्या, तू आता मलाच खाय नाही. नको नको बाबा, तुम्ही लय बकाऱ्या झालाय. तुम्हाला खायला कथाही मजा येणार नाही आता. अरे शाला भडवीच्या, तुझ्या तोंडाला मुंगी चावला. शाला तू लय हरामी झाला काय? शाला बघून घे तुला. तुम्ही काही खायला देत नाही तर लॉलीपॉप वर दिवस काढून शेठ. काय झालं तुम्हाला आता? अरे शाला तू फिरून जर माझ्यापाशी पुन्हा आला ना, शाला तुझ्या तंगडी तुझ्या हातामध्ये देते मी. शेठ असं वडताड करू नका. मी काही येत नाही तुमच्याकडे. आता येतो पुढे. काहीतरी खायला द्या, तेव्हाच आपलं वेळ पुढे चाललं होईल. अरे चल मेरे बाबा, अशा काय करते बाबा तू? पुरा गाव सोली करायचा हाय मी. काय शेठ, आज सकाळी सकाळी असं कुणीकडे निघाले? अरे शाला पारू, अरे पुरा गाव सोली करायचा हाय, त्यासाठी जाते मी गावामध्ये. शेठ, हा तुमचा नौकर आहे, समुद्रावर काऊन बसला खाली? अरे शाला पारू, त्या भडवीच्या आले भूक लागली म्हणून तो शाला खाली बसला. कामाच्या टायमाला असाच करते शाला ते. मग त्याला खायला काहीतरी द्या ना. शाला पारू, आता तूच सांग बरं का, आता इथं माझ्याजवळ काय आहे जंगलामध्ये? पण शाला पारू, तू चांगला काम केला बरं का. चला आता तू अशा करणी, चला तूच उठवणी आता त्याला. शाला त्याला आणि मला आता तूच खुश करणी. चला मी तुला पिशा देते ना पारू. चालेल शेठ. ए, उठ रे. मग काय आहे माझ्या मनात? सांगू का तुला मी काय आहे माझ्या मनात? लवकर वाटतंय माझ्या म्हातारपणात. लवकर वाटतंय आता म्हातारपणात. म्हाताऱ्याला बियक बाई मना प्रेम करू नये गात्यानं. स्वतःची शिपाई भरतीनं येत हिरवा पिकला पाना. न्यारी गोडी भारी है बकपानात. न्यारी गोडी भारी है बकपानात. लवकर वाटतंय आपला म्हातारपणात. लवकर वाटतंय आपला म्हातारपणात. तूच माझ्या जीवाची राणी, मी महिमान माझी तू सोनी. या वयात म्हातारपणी एक भरगू नवी कहाणी. पडवीन तुला निकाळता या खणात. पडवीन तुला निकाळता या खणात. लवकर वाटतंय लवकर वाटतंय
पारू शाला तू मला चांगला खुश केला शाला तुला देते नाही पिशा देते नाही द्या ना मग लवकर मला लय महत्वाचं काम आहे अरे शाला पारू देते नाही का काय घाई करते बाबा देते द्या नाही लवकर आमचे साहेब येते तुम्हाला जरी का पाहिलं ना पूर्ण वांग होऊन जाईल मग हे घे ने पारू शाला पारू परत जर तुला पिशाचा काम पडला तर शाला पारू तू परत माझ्या जवळ येईन मी नाही येणार आता शाला मी तुला लावेल तितका पिशा देते तेव्हा त्याने घेऊन टाकले पैसे अरे शाला राहुल्या तू शाला वडीचा तू आता मागे हो शेठजी एवढेच का अजून द्या बरं पारू तू पुढच्या टायमाला ये मी जादा बंडल आणि ते ए बाय बड्या पैशाचं भांडण नाही का अरे म्हणतोय ना अरे शाला ते पिशा आमचा हाय नी बाबा इकडे लय म्हणतोय ना अरे मारा ठाकूरजी अरे तुम्ही आम्हाला मारते बाबा अरे बाबा आमची बायडी गेली काय करते बाबा ए बाय बड्या काय कोण काही गेलेली दिसली का अरे शाला आम्ही कशाला कोणाच्या पोरगी बघते बाबा अहो शेख आम्हाला इथून कुठलीच पोरगी दिसली नाही शेख असं काय ती चंद्राची कोर आहे जाऊन जाऊन जाणार कुठे ह्या चक्कोच्यातून अरे शाला बडी विचार राहुल्या शाला तुझ्यामुळे सगळा वादा झाला या अहो शेख मी तरी काय करतो तुम्हालाच म्हातारपणात जेवण झाल्यासारखं वाटलं होतं अरे शाला बडी विचार राहुल्या तू शाला इथं असला नसता तर एवढा समजा झाला असता का रे तुम्ही त्या पारूच्या नाती लागलं आणि असं तरुण झाल्यासारखं वाटलं. अरे शाला बडी विचार तुला आता आम्ही बघून घेईन तू एकदा घर चलनी आता बाबा पहिल्या घरी चला शेख आता काही समासारखं नाही तू राहिलं. चली नाही तुझ्या तंगडीच्या मोडीत ये आता चला चला परमेश्वरा काय आमच्या नशिबी वेळ आणली आई लहानपणी सोडून गेली आणि आता बाबा देखील आजारी पडले त्यांना दवाखान्यात नेण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत आता मी काय करू माझ्या बाबाला दवाखान्यात न्यायचंय मला काही सुचत नाही आता कोण आमची मदत करेल हे देवा आता मी काय करू कोण बाई तुम्ही बाई मी तुमच्या पाया पडते मला पैशासाठी मदत करा माझ्या वडिलांना दवाखान्यात न्यायचंय मला पैशाची मदत करा मला पैसे द्या मूठ पुरी रडू नको तुला पैसे पाहिजेत का होय बाई मला माझ्या बाबाला दवाखान्यात न्यायची तुम्ही जी कामं सांगता ती करेल मी धुणी भांडी घरची समधी कामं करेन मी तुझे बाबा आजारी आहे हो त्यांना दवाखान्यात न्यायचंय चल मी तुला पैसे देते तुम्ही देणार मला पैसे पण तुला त्यासाठी एक काम करावं लागेल काय करावं लागेल सांगा तुला तुला माझ्या घरी यावं लागेल घरी बरं ठीक आहे येते मी चल अगं ये लाजू नको बस हे घर आपलंच आहे बस इथे बस तुझं नाव काय माझं चंदा चंदा वडिलांचं नाव नृत्य आणि एक भाऊ आहे त्याचं नाव आहे राजू बरं तू इथेच थांब मी पैसे घेऊन येते पण तुम्ही राहता कुठे ग आम्ही त्या रेल्वेच्या पुलाखाली राहतो अगं चंदा
तू इथं बस, मी तुझ्यासाठी पैसे घेऊन येते, कुठे जाऊ नको. हा. इकडे हे म्हणतोय ना. बाई ती बाई कुठे गेली? मग पैसे आता देणार मी होती. सुद्धा माणूसच आहे. बाई तुला पैसे पाहिजेत ना? होय. पण ती बाई कुठे गेली? हे बघ, बोल किती पैसे पाहिजेत तुला? 1000, 2000, बोल किती पाहिजेत? साहेब माझे वडील आजारी आहेत, त्यांच्या दवाखान्यापुरतेच पैसे द्या. घे घे बघ, हे पैसे घे घे. साहेब सोडा. साहेब सोडा. मी काय करणार? साहेब सोडा मला. हा हात धरला तो चक्कूला, तो सोडण्यासाठी नाही. अहो साहेब सोडा मला. या मला चक्कूच्या जाऊ द्या. हातात आलेला पाखरू चक्कू कधीच सोडत नाही. साहेब सोडा मला. हाताला चावलीस काय? पण ह्या चक्कूच्या हातून तुला कोणीच सुटवू शकणार नाही. साहेब मला जाऊ द्या. आता साक्षात परमात्मा जरी आला तरी माझ्या हातून तुझी सुटका होणार नाही. ये मला जाऊ द्या साहेब. याशी माझी भाऊ कशात आहे? साहेब नको साहेब, मला जाऊ द्या साहेब. बाबा बाबा राजू बाबा. नाही, तुझी सुटका माझ्या हातून होणार नाही. बाबा ये 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 म्हणतोय ना. बाबा राजू. होय, अगदी माझ्या मनात सारखा झालाय. मैं ऐसा शैतान हूँ, मैं ऐसा शैतान हूँ, सारी दुनिया का खून पीकर भी प्यासा रहता हूँ. और ऐसा हैवान हूँ जो यमराज को निगल कर भी भूखा रहता हूँ.
चंदा कुठे आहेस माझी लेकरं? परमेश्वरा, अरे एवढं दुःख देऊन तुझं समाधान झालं नाही करे. या आजारा बापाला दवाखान्यात नेण्यासाठी माझे लेकरं दारोदारी भीक मागतायत. मला या आजारातून वाचवण्यासाठी माझे लेकरं भीक मागण्यासाठी गेले. राजू ह्या दिशेने गेलाय, चंदा ह्या दिशेने गेली आहे. मी पाखरासारखी त्यांची वाट पाहतो आहे. कधी कधी येतील असं झालंय मला. या आणि कधी भेटतील. राजू, चंदा, या या लेकरांना, या माझ्या जवळ या रे लेकरांना. या बाळांना या रे, या माझ्या कुशीत या. बाबा, बाबा तुम्हाला दवाखान्यात नेण्यासाठी पैसे मागायला गेलो होतो. अरे पण अजूनही पण पैसे दिले नाही हो बाबा. काय करावं काही समजेना. पण बाबा मी काही करील, पण तुम्हाला दवाखान्यात नेण्यासाठी कुठूनही पैसे आणेल हो बाबा. कारण वडिलांचा आधार हा डोंगराप्रमाणे असतो असं म्हणतात. बाबा, बाबा मी आलो. अरे बाबा थांबा तुम्ही, मी आलो. राजू, अरे राजू, चंदा, राजू, अरे मला दवाखान्यात नेण्यासाठी किती वनवन करताय रे तुम्ही. पण बाळांनो त्याचा काही उपयोग नाही रे. फक्त तुम्ही माझ्या जवळ या, माझ्या जवळ या. चंदा, चंदा बेटी, काय झालं तुला रडायला? काय झालं बाळ? कोणी मारलं का तुला? सांग या बापाला, सांग. तुला कोणी मारलं? बाबा मी भीक मागायला गेले, तिथे एक बाई भेटली, तिने मला भीक नाही दिली. पैसे देते म्हणून ती बाई मला जग्गू शेठच्या वाड्यावर घेऊन गेली. बाबा तिने मला पैसे तर नाही दिले. अरे अगं मग कोणी पैसे दिले नाही म्हणून असं रडतंय का? नाही बाबा, त्या जग्गू शेठने पैसे नाही दिले, पण माझी आबरू लुटली बाबा. काय? काय झालं पुरिया? काय झालं? परमेश्वरा, किती दुःखाच्या खाईत लोटतोय रे ते. या आदळ्या बापाला दवाखान्यात नेण्यासाठी माझ्या लेकरं दारोदार भीक मागताय. आणि या जग्यासारखे माझ्या लेकराची आबरू लुटताय. नाही नाही नाही, कारण चंदा बेटी, अगं मी आंधळा आहे, मी काहीच करू शकत नाही का तुझ्यासाठी. बाप म्हणून माझी लाज सुद्धा वाटते का मला. चंदा, बाबा काय झालं बाबा? अगं माझ्या छातीत कळ येते ग. बाबा बाबा काही होत नाही बाबा तुम्हाला. अगं चंदा, राजूला बोला ग. बोलो राजू दादा, बोला लवकर. बाबा तू येईलच बाबा. बाबा बाबा खाली व्यवस्थित बसा बाबा. बाबा काय झालं बाबा? बाबा राजू, बाबा चंदा, बाबा काय होते? बाबा 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 उठा ना. बाबा ओ बाबा उठा ना. तुम्ही आम्हाला सोडून द्या. बाबा आम्हाला कुणा झालं नाही. उठा ना बाबा. चंदा मी आलोय बघ. बघ मी बाबांना दवाखान्यात नेण्यासाठी पैसे घेऊन आलोय बघ. कुठं कुठं आपल्या बाबांना उठव. बघा
बाबा आपल्याला सोडून काय बाबा यश चंदा चंदा तुझ्या या हाताला काय लागलं हे रक्त कशाचं आहे चंदा राजू दादा आपल्या बाबाला दवाखान्यात नेण्यासाठी मी भीक मागायला गेले होते. भीक मागत असताना एक बाई भेटली मला. भीक देते म्हणून ती मला जग्गू शेठच्या वाड्यावर घेऊन गेली दादा. पैसे नाही दिले आणि त्या अण्णाला धम्म जग्गू शेठने माझी आबरू लुटली दादा. काय चंदा या एकटाच माझे कान बधीर कावरते झाले चंदा. दावा दावा रे कोणतरी दावा रे. दादा माझ्या पोटात काय मला खूप कसतरी होते दादा. चंदा दादा मला कसतरी होते दादा. दादा मला चंदा मला वचन दे चंदा तू धंद्याला धमाला सोडणार नाहीस. मला वचन दे दादा. दादा मला मला वचन दे दादा. तू त्याला मारशी दादा. मला मरणापूर्वी वचन दे दादा. झाड सावलीचा गेला आता खेळ हा कोणाशी. झाड सावलीचा गेला आता खेळ हा कोणाशी. ज्वालरी झालरे काय खेळ केला रे देवा. माझ्या बाबा सुद्धा बांधव घेऊन जीवन घेऊन गेला देवा. त्यांना नेण्यापेक्षा मला नाते रे देवा. सदा राहिला आधार तुझा हात माझ्या पाठी. बता रही रे तुला एक माराची मिठी. सदा राहिला आधार तुझा हात माझ्या पाठी. बता रही रे तुला माझ्यासाठी तू पंढरी. माझ्यासाठी तू पंढरी. माझ्यासाठी तूच काशी.
कोणी अजून नाटक बाकी आहे. बाई बाई माझे बाबाही मला सोडून गेले का? आणि माझी चंदाही मला सोडून गेली. काय चंदा चंदा हे चंदा उठ ना ग. मी तुझी अभागी आई आली आहे. चंदा चंदा हे चंदा उठ ना ग. चंदा माझ्यावर रागवलीस का ग तू? चंदा चंदा उठ ना. निवृत्ती निवृत्ती तुम्ही सुद्धा मला सोडून गेले. निवृत्ती तुमची सुजाता तुमच्या समोर आली. निवृत्ती अहो निवृत्ती उठा ना. तो शब्द बोला माझ्याशी. निवृत्ती निवृत्ती आठवतो मला तो दिवस आणि तुम्ही तो बोललेले शब्द. मला त्याचा विसर पडलेला नाही. तुम्ही मला म्हणला होता मी मरेन तरी तुला माझा चेहरा दाखवणार नाही आणि शेवटी तुम्ही तेच केलं. निवृत्ती अहो निवृत्ती उठा ना. अहो बोला माझ्याशी काहीतरी. निवृत्ती राजू माझं बाळ. ए, थांब. काय अधिकार आहे तुला यांना हात लावण्याचा? अगं ह्या माणसाला हात लावायचा तुला काहीच अधिकार नाही. काय नातं आहे तुझं यांच्याशी? राजू, अरे अरे तू ओळखलास का हिला? अरे तुझी जन्मदाती आई आहे ही आई. माझी आई हो. राजू राजू माझं बाळ. हो हो तुझी आई आहे ही. तू माझी आई नाही लावू शकत. अरे आम्हाला नवऱ्यासंग आयुष्य कसं काढायचं हे सुद्धा तुला जमलं नाही. या इश्काच्या इंगळीमुळे या दोघांना सोडून गेलीस. राजू, अरे तू जन्माच्या पूर्वी तुम्हाला सोडून गेली तुमची आई. तू जन्मदात्या मुलाला सोडून निघून गेलीस आणि आता कशाला तोंड दाखवून आलीस तू इथं? चल चाल इथून. राजू, अरे एवढंच नाही तर अरे तुझ्या बहिणीची आबरू त्या हरामखोर सैतानाने लुटली. काय जग्गू आहे तो जग्गू. काय जग्गो जग्गो आराम करा. तुला मी सोडणार नाही. चला चला आपण घेऊन जाऊ. दिल मेरा सुनने को बेकरार है. कहो ना प्यार है, कहो ना प्यार है. पारू के साथ मेरी शादी है. तुमको भी आना है मेरी शादी को. अगं पारू. अरे वा दगड्या. काय करतो इथं? हा अगं पारू. पारू तू आंदोलन आहेस का? तुला दिसत नाही का एवढा मोठा माणूस उभा आहे मी इथं? तुला नाही दिसत का मग एवढी मोठी बाई येते रस्त्यावरून ते? अरे तुला डोळे आहे की नाही? का डोळे खसडत गेले का तुझे? तुझे काय मग पाणी प्यायला गेले काय? तू आणि मला लोटून दिला तू ना.
पागल कुठला? मैं तेरे प्यार में पागल पारू, ये पारू मेरे प्यार में पागल. गण्या, गपचूप बस. पारू कारण तू लहान आहे आणि अशा मुलीच्या मांग लागणं तुला शोभत नाही. तू लहान आहेस बाळा अजून. का लागत नाही रे नंदी? अरे माणसाला एवढंच होतो. अरे हो दे मला एकटाच एवढं. अरे तुला जर एवढंच झालं ना पूर्ण लोकांना एवढंच होईल. एवढंच रोगावर इलाज नाही. कळत इलाज नाही. अरे ती म्हण आहे ना, एडेच रोगावर आळा तुला श्रीमंत काळा. बाप रे, आता मी नाही लागणार या पारूच्या नांदी. फक्त पारू आता एकदाच गाणं म्हण, मग आम्ही निघून जातो. सदान कदा माझं गाणं ऐकायलाच मोकळे तुम्ही. मी काय नोकरी नाही का तुमची? मी जग्गूची नोकरी नाही. अगं होय ग. अगं पारू, तू जग्गूच्या वाड्यावर खूप मजा मारते. अगं आम्हाला एकदा खुश कर. अगं तुझ्या जेवणाची चव चाकू दे आम्हाला. असं म्हणता का? आता फक्त एकदाच बर का, शेवटचं. चला आता येऊ का मी? बरं. झाली तुमची इच्छा पूर्ण? हो. आता मला याच्यानंतर बोलायचं नाही. तुम्ही तुमचं बघून घ्या. येते मी आता. दगड्या, अरे आता आपण बी चल. चल चल.
दामोशेठची सर्व इस्टेट विकली. ती आता सर्व माझ्या नावावर करून घेतली. आता ही सर्व इस्टेट चंपलाल मारवाड्याला विकून मुंबईला निघून जातो. चंपलाल मारवाड्याला केव्हाच बोलावणं पाठवलं, अजून कसा काय आला नाही. जय राम जी की, जय राम जी की. जग्गू शेठ तुमचा बोलावणं आला आणि लगेच आलो बघा पळत पळत. चला जग्गू शेठ आमच्याशी काय काम करला बरा, सरा पटापटा सांगणी. आम्हाला वसुलीला जायचं हाय गावामध्ये. चला आमची बायडी घरी वाट बघते, सांगा पटापटा. ओ जगुशे सांगा बरं बघा, याची वाईडी माय बायको वाट करून लय टाइम झाला घरी जायला. आता लवकर झालं म्हणून घेणार नाही ते आता. बोला जग्गू शेठ काय काम काढला. तुम्हाला याच्यासाठी बोलवलंय, ही दामोशेठची सर्व इस्टेट आता माझ्या नावावर झाली आहे. त्याचा आम्हाला काय करायचं. ही इस्टेट मी तुम्हाला विकणार आहे. बोला घेताय का. अरे शाला जग्गू शेठ ही इस्टेट. अहो शेठ तुम्ही तुमचा नंतर बोला, पण हे वज खाली ठेवू का ते पहिले सांगा. उपचार आहे बाबा ही बॅग. अरे ठेवणी बाबा ठेवणी. अरे शाला हे जग्गू शेठ आपलाच माणूस हाय ने. बोला बोला शेठ काय काम करला. मग बोला शेठ घेताय ना ही इस्टेट. अरे घेते बाबा घेते, पण तुमच्या इस्टेटचा जरा दाम जास्त दिसते. मग शेठ आता तुमच्याजवळ किती पैसे आहेत. शाला आमच्याजवळ फक्त 10 लाख रुपये हाय नाही बाबा. बरं बरं चालेल, पैसे द्या आणि ही दामोशेठची सर्व इस्टेट आता तुमच्या नावावर करून देतो. शेठ देऊ का मग ही बॅग त्यांना आता. अरे जरा थांबणे कसं करता जग्गू शेठ. अरे राहुल्या तू एक काम करणे, बॉन्डचा पेपर आणली बाबा. शेठ आपलं कसं आहे, काही इस्टेट घ्यायचं असलं दिसलं ना आपण बॉन्ड पेपर जवळच ठेवतो. तू आणणे लवकर, आपला कामच ते असते रे बाबा. कारण की मला माहिती आहे तुमची, मी तुमचं कोणाची इस्टेट घेतलंय तुमच्या घशाच्या खाली का तू जादा बोलली मत. पेन बी देऊ का. कर बाबा जग्गू शेठ करा इथं सही करा बरा. शेठ झालं का सहीचं काम. देऊन टाकू की बॅग. सांगा बरं का पटकन, मला भेट झालंय. अरे देऊन टाकली बाबा एकदाची. पण राहुल्या चला हे सगळी स्टेट आता आपला झाला. अरे बाबा तुम्ही सगळे लोकांची इस्टेट नावानं करून घेऊन राहिले, माझ्या नावानं काहीतरी द्या करून थोडंफार. बर जग्गू शेठ, पण शाला तू आता आजच्या दिवशी तर राणी आणि सकाळीच हे बंगला खाली करणे बाबा. नाहीतर शाला तू आम्हाला माहिती आहे मागच्या टायमाला तू लय दलिंदर माणूस हाय बाबा. शाला नाहीतर आमचा पिशा बी गेला आणि घर बी गेला. तू आजच्या रात्र इथं थांबणी आणि सकाळी तुझा गाठोडी बांधणी बाबा. नाही हो शेठ, हा जग्गू शेठ खरोखर निघून जाणार आहे. शेठ या माणसावर कसाही भरोसा ठेवू नका तुम्ही. या माणसाचे खायचे दात वेगळे, दाखवायचे दात वेगळे. अरे नाही बाबा नाही आता जग्गू शेठ आपला माणूस हाय नाही. देऊन टाकू चालेल. शेठ बॅग. अरे दे नी बाबा दिला ना आता काय. मानणार नाही ना पहिल्यासारखा माणूस. अरे आता आपला झाला तो. काय धावतो बरं काय खाक्या कस करतो माणूस. दे नी तू. अरे तू बी ज्यादा बोलायले बाबा. शेठ पैसे बरोबर आहेत ना. पैसे बराबर पक्का हाय शेठ. आपण हिसाबाला लई पक्का हाय, तुम्हाला तर माहिती हाय. नाहीतर हा जग्ग्या तुम्हाला जग्गू शेठ. काय माहित आहे. नाही असं नाही होणार बाबा, असं नाही होणार जग्गू शेठ. हा. तुमच्या पाया पडते रे बाबा, तुम्ही आता जा नी. पण सकाळी चला तू हे घर खाली करून जा नी बाबा. चालेल. निघा. ठीक आहे चला शेठ. चलनी राहुल्या चलनी, आपल्याला औषधीला जायचं हाय बाबा, अजून लय बाकी हाय. पारो, अरे पारो,
पारो फक्त आजची रात्रच आपण इथं राहणार आहोत. पण का आजचीच रात्र का आपण उद्या कुठे जाणार अगं पारो, हा वाडा, ही इस्टेट, कारखाने सर्व काही मी चंपालाल मारवाड्याला विकून टाकलाय. आणि हे बघ, पैसे घेऊन आपण मुंबईला निघून जाऊ. तू येणार आहेस ना माझ्याबरोबर मुंबईला? हो मी पण येणार आहे. मी तर आता तुमचीच झाली आहे ना. हा. असं का माझं राणी? हो येणार आहेस का? पाटलांचा बैल गाडा गाडा त्याला घाटात गेला येवडा. लाखात नंबर एकचा आपल्या गावचा हाय बैल जोडा. लाखात नंबर एकचा आपल्या गावचा हाय बैल जोडा. लाखात नंबर एकचा आपल्या गावचा हाय बैल जोडा. पाटलांचा बैल गाडा पाटलांचा बैल गाडा गाडा त्या पाटलांचा बैल गाडा पाटलांचा बैल राजशाही हातात बैलांचा जगतोया. खेळ बैल गाड्यांचा खातामध्ये हिशोब तोया. धुळ्या उडवून कसा वाड्यावानी पळतोया. आणि पाहून की भल्या भल्याला घाम वाटतोया. तुम्ही नाहकाचा आमचा सोडा, तुम्ही नाहकाचा आमचा सोडा. पाटलांचा बैल गाडा गाडा त्याला चला आता आपण सकाळी लवकर उठून तयारी करू. हो, सकाळी लवकर उठून आपल्याला मुंबईला निघून जायचं आहे. मी काय म्हणते सकाळी गेल्यापेक्षा आपण आत्ताच जाऊ ना. हो, तू म्हणतेस तसं ठीक आहे. पण एक काम कर, आतून कपाटातून दागिने, पैसे, रोख रक्कम जेवढा असेल तेवढे घेऊन ये. चालतंय मी आत्ता घेऊन येते. चालेल. आता ही संपूर्ण इस्टेट विकून मी मुंबईला निघून जाणार. आणले? हो चल मग. चला. थांबा कुठे निघालात? मला काहीतरी खायला द्या हो. मला फार भूक लागलीये. कोण? सुजाता? अगं, इथं कशाला आलीस? 2 दिवस झाले हो. अन्नात पोटाचा एक कण नाही. प्लीज बनवून भटकत आहे. काहीतरी खायला द्या हो मला. अगं, इथं कशाला मरायला आलीस? अगं, तिकडेच कुठेतरी जाऊन जीव द्यायचा ना. आता तिकडे थांबून पण काय उपयोग. मला वाटलं होतं माझ्या मुलांची माझ्यासोबत भेट होईल, पण माझ्या नशिबात ते नाही. भेट झाली पण त्यावेळेस माझी चंदा मला सोडून गेली होती आणि राजूही मला ओळखायला तयार नव्हता. अगं ते कसे ओळखतील तुला? ते लहान असताना तू त्यांना सोडून गेली. कारण त्यावेळेस तुला तुझ्या श्रीमंतीचा गर्व झाला होता, सौंदर्याचा मात चढला होता तुला. मग आता कशी ओळखेल तुला? त्यावेळेस कुठे गेली होतीस तुझी आईची माया? पण कसंही केले तरी ते माझ्या पोटातले बाळ होते.
9 महिने मी त्यांना माझ्या पोटात वाढवलंय. अगं तू त्यांना पोटात 9 महिने वाढवलं, पण सुजाता तू त्यांना तू आईची माया देऊ शकले नाही. अगं त्यांना तू परका केला सुजाता, मग आता कसे वळतील तुला ते? शेवटी मला तुमचाच आधार आहे. आता तुम्हीच माझा सांभाळ करा. मी या घरात नोकर म्हणून राहील. फक्त 2 टाइमचं खायला द्या हो मला. आता त्याचा काहीच उपयोग नाही. का उपयोग होणार नाही? हा वाडा तर माझाच आहे ना. अगं हा वाडा तुझा होता, पण आता नाही. आता हा वाडा मी चंपालाल मारवाड्याला विकून टाकलाय आणि हे सर्व पैसे दागिने घेऊन आम्ही मुंबईला निघून चाललो. माझा वाडा तुम्ही विकला? हा विकला. आता आम्ही लवकरात लवकर निघून जाणार आहोत. कारण तुझ्या बापाने हा वाडा या जग्गूशेठच्या नावावर केला होता आणि हा विकून आता आम्ही मुंबईला निघालो. हे मी होऊ देणार नाही. पोलिसात जाऊन तुमच्या विरोधात मी तक्रार करणार आहे. तुम्हाला दोघांना खडी फोडणार आहे मी आता. अगं सुजाता, मी तुला इथून जाऊ देईल तेव्हाच ना. पारू एका पकड तिला. सोडा मला. सोडा म्हणलं ना मला. पारू, आता आपलं सगळं काम झालं. कुठे आराम कर जग्या, मी तुला आज सोडणार नाही. राजू, अरे तू इथं कसा आलास? अरे तू इथं कशाला मरायला आलाय? अरे मरायला नाही, तुला मारायला आलोय. अरे तू काय पोर मला मारणार? हे शक्य नाही. अरे मला मारण्या अगोदर हे बघ तुझी आई सुजाता फोन केलाय मी. अरे ती मेली तिच्या कर्माने, मला तिच्याशी काय देणं घेणं नाही. नीट नराधमा माणसा, मी तुला सोडणार नाही. अरे तू माझ्या एकुलत्या एक बहिणीवर अत्याचार केला आणि तिला आत्महत्या करण्यास भाग पाडलं रे तू. नराधम माणसा, तू त्याचा मी बदला घेणार आहे. चल हो मारण्याला तयार. अगं हो, तुला सुद्धा मी सोडणार नाही. तू तर माझ्या बहिणीची मेन मारणार तुला मी सोडणार नाही. चल हो मारण्याला तयार. आता खाली बघू नकोस. हो मारण्याला तयार. बाबा ताई तुला दिलेलं वचन मी पूर्ण केलं. बघ हा रामकोर कसा पडलाय. बघ मावली आमची ज्ञानेश्वर. माया ममतेची माऊली, कोटी घराची तू साहुली.